नमस्कार. आपलं स्वागत आहे अस्सल कोल्हापुरी चवमध्ये. आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी मटण थाळी. झणझणीत मटण रस्सा, स्वादिष्ट सुक्कं मटण, गरमागरम चपात्या, मऊ भात आणि कांदा लिंबूसोबत तयार केलेली ही थाळी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग आता आपण मटण करायला घेऊ. इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. ते 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया. मटण स्वच्छ धुवून नितळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता हळद आणि मीठ टाकून इथे मी 2 चमचे छोटा 2 चमचे हळद घेतलेली आहे आणि एक मोठा चमचे मीठ टाकलेलं आहे. आता हे छान मटणाला चोळून घेऊया. मटणाला सगळीकडं हळद आणि मीठ लागलं पाहिजे असं छान चोळून घ्यायचं आणि ते 2 मिनटं रेस्टसाठी ठेवून देऊ. त्यानंतर मी तर गॅस पेटवलेला आहे आणि इकडं गरम पाणी करायला सुद्धा मी लागलंच ठेवत आहे बारीक गॅसवरती. त्यानंतर आपण इथे एक कांदा चिरून घ्यायचा आहे मटण फोडणीसाठी टाकायला. इथं मी लांब कांदा चिरून घेत आहे. पातळ लांब कांदा उभा चिरून घ्यायचा. त्यानंतर एक छोटा टोमॅटो सुद्धा मी घेतलेला आहे. याच्याने मटणाच्या चांगली चव येते मटणाला. इथे तर आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता छान कांदा परतून घेऊ. कांदा परतत असताना आपण त्याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया. आलं लसूण पेस्ट थोडीशी परतली की त्याच्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटो आणि कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपण आता मटण टाकून घेऊ. मटण छान आता हलवून घेऊया म्हणजे ते कांद्यामध्ये आणि मिक्स होईल. इथं आपलं पाणी मी गॅस बंद केला होता मध्ये. आता मी परत गॅस चालू करते आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आपलं मटण 5 मिनटं आपण मंद आचेवर हे मटण असंच शिजू देऊ मिठाच्या पाण्यामध्ये. त्यानंतर आपण मटण थोडंसं शिजलं 5 मिनटं वाफलं की त्याच्यामध्ये आपण मटण बुडेपर्यंत इतकंच आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आपण आता हे गरम पाणी घालूयात. जास्त पाणी जर घातलं तर ते कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं मटण जेवढं आहे त्याच्या लेवलनंच पाणी घालून कुकर झाकून आपण आता शिट्ट्या घेऊया. तर कुकरच्या आता मी 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी आता मसाल्याची तयारी करत आहे. मी नॉर्मलच मसाला घरी तयार करते. त्याच्यामध्ये जास्त गरम मसाले वगैरे मी वापरत नाही. कारण कोल्हापूरचे लोकं प्रॉपर मसाला करताना जास्त मसालेदार वापरत नाहीत. फक्त मी आता इथं घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 छोटे कांदे चिरून, 1 मुठी लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा धुवून बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मूठ कोथिंबीर, थोडीशी तीळ आणि 2 छोटे चमचे इथं मी जिरे घेतलेले आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता मी 2 छोटे कांदेसुद्धा मिक्सरमध्येच वाटायला घेत आहे. असे छोटे छोटे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं खोबरं टाकून मी तर मिक्सरला बारीक वाटून घेत आहे. वाटताना पाणी टाकायची गरज नाही आहे. कांदा आणि टोमॅटोचा जो रस असतो त्याच्यामध्येच मसाला असा छान तयार होतो. पाणी टाकलं तर त्याची चव चांगली होत नाही. इथं आपला कुकर थंड झालेला आहे आणि मटणसुद्धा छान शिजलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही.
त्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा आहे त्या रश्श्याच्या अनुषंगानं आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला किती रस्सा करायचा आहे ते पाणी टाकून थोडं 1-2 मिनटं उकळून घ्यायचं. म्हणजे पाण्यामध्ये मटणाचा रस किंवा चव म्हणा जी उतरली जाते आणि रस्सा खूप छान तयार होतो. आता इथं मी सुक्कं बनवण्यासाठी 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी फोडणीसाठी परत कांदा टाकत नाही आहे. इथं आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटण केलेला आहे तेच मसाला वाटण मी इथं टाकत आहे. थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला हा मसाला असा तेलामध्ये टाकायचा आहे. जास्त कडू द्यायचं नाही तेल, नाहीतर मग मसाला एकदम करपला जातो. त्यामुळे थोडंसं तो तेल कडक झालं की आपण त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि छान असा हलवून तेल सुटेपर्यंत तो मसाला असा छान हलवायचा आहे. कच्चा जरी आपण कांदा, टोमॅटो वगैरे घेतला असला तरी तेलात आपण जर त्याला छान परतलं तर छान असं ते शिजलं पण जातं आणि छान असा लालसर कटसुद्धा येतो. आता इथं मी कोल्हापूरचा घरचा मसाला म्हणजेच त्याला आमच्याकडे तुम्ही इकडे लाल तिखट म्हणता, आमच्याकडे चटणी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सगळे मसाले भरपूर मसाले वापरून तो तिखट पदार्थ केला जातो किंवा चटणी केली जाते. आणि त्या चटणीमध्ये मिठाचं प्रमाण अगदी योग्य असतं. जरी वरून जरी मीठ नाही टाकलं तरी चालतं. शक्यतो आमच्या भागात वरून भाजीत, आमटीत मीठ टाकलं जात नाही. आता इथं शिजताना मी मीठ थोडं टाकलं होतं मटणामध्ये. म्हणजे आपण जे मटणाला हळद मीठ लावली होती ती तेवढंच मीठ लावलेलं. त्याच्यानंतर मी इथं भाजीत किंवा आमटीत कोणतंही एक्स्ट्राचं मीठ वापरणार नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं छान असं तेल सुटत आलेलं आहे. याच्यामध्ये मी आता हा छोटा 3 चमचे घरचा मसाला म्हणजे चटणी बघू शकता तुम्ही किती छान लालसर कलर आहे. याच्यामध्ये भरपूर मसाला आणि कोल्हापूरचा मसाला म्हणलं की सर्व लोकांना समजतं की कोल्हापूरची तिखट म्हणजे खूप छान आणि चविष्ट असतं. आता या तिखटामध्ये मी थोडंसं मटणाचं सूप घालत आहे. म्हणजे ते ग्रेव्ही तयार होते आणि तेल पण सुटतं आणि छान असं शिजलं पण जातं. आता इथं तुम्ही बघू शकता मी वरतून मिठाचं पाणी टाकले तरीसुद्धा किती छान असा कलर येत आहे. अगदी तेल पण सुटत आहे. 2 पळी मी पाणी टाकलेलं आहे हे मसाला शिजण्यासाठी. माझ्याकडं घरी मटण मसाला नव्हता त्याच्यामुळे मी चिकन मसाला वरती चिकन मटण लिहिलं तरी मसाला आतमध्ये सेम बऱ्यापैकी तसाच असतो. त्यामुळे फक्त थोडा चवीसाठी वरतून मसाला टाकलेला आहे, गरम मसाला. त्यानंतर आणखी थोडं मला पाणी कमी वाटतंय म्हणून शिजण्यासाठी थोडंसं मिठाचा रस्सा याच्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे मटणाचं सूप थोडं टाकलेलं आहे. आता 2 मिनटं झाकण ठेवून हे आपण असं मसाला शिजू द्यायचा. तोपर्यंत आता इकडं मी रस्सा फोडणीसाठी घेणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे. ग्रेव्हीमध्ये मटण ग्रेव्हीसाठी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. ह्याच्यामुळे थोडी चवीला टेस्ट येते. आता इथं मी रस्सा करायला घेत आहे. यातसुद्धा मी 2 पळ्याच तेल वापरणार आहे. तेलाचा मी जास्त वापर करत नाही, मटण असो किंवा काय असो, कारण आमच्या घरचं जे लाल तिखट असतं त्याच्यामुळे आमटीला किंवा सुक्याला छान असा कट येतो. आता इथं तुम्ही पाहू शकता मी मटण ग्रेव्हीमध्ये टाकत आहे आणि खाली तुम्ही पाहू शकताय की किती छान असा कट येत आहे. इथं आता सगळं मटण मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे, टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं लाल कलर आला आहे. काश्मीरी मिरची वापरल्यासारखं पण नाही. हा कोल्हापूरचा घरगुती मसाला आहे आणि कोल्हापूरचे घरगुती सगळेच मसाले खूप छान असतात. त्याच्यामुळे कोल्हापूरला तरी झणझणीत म्हणतात, पण इतकं असं काही तिखट नसतं. पण जो रंग येतो रश्श्याला म्हणा किंवा सुक्याला म्हणा, तो असा झणझणीत दिसतो आणि खायला तितकाच चवदार आणि खूप छान अशी चव असते. म्हणून तर कोल्हापूरचे लोकांचं इकडचं मटण खायला लोकांना खूप आवडतं.
आता इकडं मी रश्श्याची तयारी करायला घेतलेली आहे. याच्यामध्ये आता मी मसाला टाकलेला आहे. बघा तेल जास्तही कडलेलं नाही. जास्त जर तेल कडलं तर पटकन मसाला करपतो. पण इथं थोडंसं तेल कडलं की आपण याच्यात डायरेक्ट मसाला टाकून असा तो छान परतायचा. मसाला चांगला परतला, तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण हे घरगुती लाल तिखट टाकायचं. थोडा गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट टाकायचं. इकडं पाहू शकताय आपलं सुक्कं छान असं कडकडीत म्हणजे उकळलंय. चांगली उकळी फुटलेली आहे त्याला सुक्याला. इकडं मसालाही बघू शकताय तुम्ही, छान तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आता मी घरगुती लाल तिखट टाकत आहे, म्हणजेच आमच्या भाषेत चटणी. बघू शकता चटणीचा रंगसुद्धा किती लालसर आहे आणि खूप छान चव आहे या चटणीला. जेव्हा केव्हा आमच्याकडे इकडे पुण्यातल्या भागातले लोक येतात खायला माझ्या घरी मटण, तेव्हा खूप छान वाटतं त्यांना आणि खूप चविष्ट आहे असं ते म्हणतात. बऱ्याचदा माझ्या मिस्टरांचे मित्र माझ्याकडून चटणीही घेऊन जातात. आता बघा मी कोणताच एक्स्ट्रा कलर येण्यासाठी काहीच वापरलेलं नाही. किती छान असा दाटसर कलर आलेला आहे. कट किती छान सुटत आहे तुम्ही बघू शकता. थोडासाच मी टाकलेला आहे गरम मसाला इथं, आणि नाही टाकला तरी चालेल. आता इथं थोडीशी कसुरी मेथी मी याच्यात ॲड केलेली आहे. थोडीशीच आहे, जास्त नाही. आता याच्यामध्ये थोडंसं मी मिठाचं पाणी टाकून झाकून बघा कट किती छान आलेला आहे. याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही वापरलेलं नाही मसाला, तरीसुद्धा किती छान कट आलेला आहे. आता मी यात डायरेक्ट मिठाचं सूप ओतत आहे. तुम्हाला आता हे ओतल्या थोडंसं हे लाल वाटत नसेल, पण थोड्या वेळाने जसं स्थिर होईल उकळेल तसा कट खूप छान येतो. आता इकडं आपला रस्सा तयार झालेला आहे. त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. इकडं आपलं सुक्कंसुद्धा तयार झालेलं आहे. सुक्याला साईडला तुम्ही बघू शकता किती छान कट आला आहे. इथे आमटीलासुद्धा कट आला आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक वेळी आमटी एकदम कटदार म्हणजे चांगली नाही असं नाही. त्याची चव खूप महत्त्वाची आहे आणि ती चव फक्त मला वाटतं की कोल्हापूरच्या चटणीमुळेच येते. म्हणून तर म्हणतात ना, झणझणीत कोल्हापुरी तांबडा तो हाच. पाहू शकताय तुम्ही किती छान कट आला आहे आमटीला. आता आमटी उकळलेली आहे, छान अशा आमटीला उकळी फुटलेली आहे. आता बारीक गॅस करून मी तर आमटी एक 5 मिनटं उकळायला ठेवणार आहे. बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. प्यायला हा रस्सा खूप छान लागतो. रस्सा जर पिण्यासाठी करायचा असेल तर तो जास्त दाटसर किंवा घट्ट नसावा. इथं आता आपली थाळी तयार आहे. चला, आपल्या थाळीमध्ये आता सुक्कं प्लेट आलेली आहे. रस्सा, कांदा, लिंबू, पाहू शकताय रस्स्याला किती छान कट आलेला आहे. सुक्कंसुद्धा किती छान दिसत आहे. आणि आता इथं मी थाळीची तयारी करत आहे. आता चपाती ठेवत आहे. थाळीमध्ये तुम्ही पाहू शकताय आणि भात. याच्यावर आता आपण थोडीसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत. ह्याच्याने आपल्या थाळीचा लूक पण छान येईल. रश्श्यात मी आधी थोडी कोथिंबीर टाकली होती, पण वरतून थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे. चला तर मग कशी वाटते तुम्हाला थाळी? अस्सल घरगुती
जास्त मसाले न वापरता आणि अगदी आपले घरगुती आणि सामान्य मसाले, जास्त गरम मसाल्याचा वापर नाही आणि त्याच्यामुळे पोटाला त्रास होण्याचाही काही त्रास नाही. पाहू शकताय तुम्ही किती छान दिसत आहे थाळी. मग नक्की ट्राय करा.